हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला वर्तुळ हा जो घटक आहे तर त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवू. 7वी स्कॉलरशिप गणित या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे घटक पाहतोय. आजचा आपला घटक आहे वर्तुळ. तर या वर्तुळाशी संबंधित काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या समजणं गरजेचं आहे, तरच त्याच्यावर आधारित उदाहरणं आपण सोडवू शकतो. तर यावर आधारित प्रश्न सोडवत असताना आपण त्या बेसिक कन्सेप्टही समजून घेऊ आणि मग त्या कन्सेप्टचा उपयोग करून या प्रश्नांची उत्तर कशी मिळवायची तेही या व्हिडिओमध्ये पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. प्रश्न असा दिलाय की आकृतीमध्ये OP हा ST ला लंब आहे, त्याच पद्धतीनं LM ला सुद्धा लंब आहे. म्हणजे हा जो सेगमेंट आहे OP तो या दोन्ही रेषांना लंब आहे, म्हणजे ह्या समांतर रेषा होतील. O हा केंद्रबिंदू दिलाय. ON याची लांबी आपल्याला दिलेली आहे. ON ही लांबी दिलेली आपल्याला 6. त्याच पद्धतीनं LM 16 दिलेला आहे. तर यामध्ये या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल असा प्रश्न आहे. हे 4 ऑप्शन आपल्याला दिले. मग सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास. आपल्याला माहिती आहे की वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असते. मग आपल्याला या प्रश्नामध्ये व्यास काढायचा आहे. जर व्यास काढायचा असेल तर त्रिज्या काढावी लागेल. जर त्रिज्या काढली तर त्रिज्याच्या दुप्पट व्यास आपण काढू शकतो. म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या किती हे काढणं महत्वाचं आहे. मग आता याच्यामध्ये त्रिज्या म्हणजेच OL आपण एकमेकांना जोडला तर ही होईल त्रिज्या. समजा ती त्रिज्या आपण R घेऊया. तर हा लंब आहे, त्यामुळे हा जो त्रिकोण मिळतोय तो काटकोन त्रिकोण आहे. मग त्याच्यामध्ये ON ची लांबी 6 आहे. जर आपण LN काढू शकलो, LN ही लांबी काढू शकलो तर आपण या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. मग त्याच्यासाठी LM ही जी जीवा दिली त्याची लांबी 16 सेमी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणजे त्याचे 2 समान भाग करतो. मग LM ही जीवा 16 सेमी लांबीची असेल तर LN त्याच्या निमपट असेल, म्हणजेच 8. म्हणजे LN ची लांबी 8 मिळाली, ON ची 6 मिळाली. आता हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण ONL, त्याच्यामध्ये आपण पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग म्हणजेच LO चा वर्ग बरोबर ON वर्ग अधिक LN वर्ग असं लिहू शकतो. मग OL म्हणजेच त्रिज्या आहे ती आपल्याला काढायची आहे. ON ची लांबी 6 त्याचा वर्ग, LN ची लांबी 8 त्याचा वर्ग. 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, या दोन्हीची बेरीज केली तर 100 येईल बरोबर LO चा वर्ग. मग LO ची लांबी काढायची, त्यामुळे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. 100चं वर्गमूळ येईल 10, म्हणजे ही त्रिज्या 10 झाली. मग 10 सेमी इतकी त्रिज्या आहे. आपल्याला प्रश्नात विचारले व्यास किती, तर व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे त्रिज्या जर 10 असेल तर त्याची दुप्पट म्हणजे व्यास 20 सेमी. याचा अर्थ आहे या प्रश्नामध्ये सर्वात मोठी जी म्हणजेच व्यास असणार आहे 20 सेमी लांबीचा, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न. एका वर्तुळाचा व्यास AC आहे. या आकृतीमध्ये AC हा व्यास दिला आहे. B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. तर पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते असा प्रश्न आहे. मग B हा वर्तुळावर बिंदू असेल तर कोण BCA दिला, याचा अर्थ आपण BA आणि BC एकमेकांना जोडून घेऊ. पहिलं विधान असं दिलंय की BCA 90 अंशापेक्षा लहान असेल. मग कोण BCA हा 90 अंशापेक्षा लहान असेल हे विधान बरोबर आहे, कारण हा बिंदू जर वर्तुळावर असेल आणि AC हा व्यास असेल तर अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण हा काटकोन असतो, म्हणजे कोण ABC काटकोन असेल. मग या त्रिकोण ABC मध्ये जर एक कोण काटकोन असेल तर उरलेले दोन्ही कोण हे लघुकोन असतात. त्यामुळं पहिलं जे विधान आहे ते बरोबर आहे. आपल्याला शोधायचं आहे चुकीचं विधान. मग दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. त्रिकोण BCA हा काटकोन त्रिकोण आहे, हेही बरोबर आहे, कारण याच्यामध्ये एक कोण काटकोन आहे, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान कोण CAB हा 90 अंशापेक्षा मोठा आहे. मग CAB म्हणजे हा जो कोण आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे असं आपल्याला दिले, जे चुकीचं विधान आहे. कारण एखाद्या त्रिकोणामध्ये जर एक कोण काटकोन असेल तर उरलेले दोन्ही कोण हे लघुकोनच असतात, तरच त्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश होऊ शकते. त्यामुळं हे विधान तिसरं जे आहे CAB 90 अंशापेक्षा मोठा जो विशाल कोण आहे असं आपल्याला दिलंय ते विधान चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर मिळालं, त्यामुळं चौथा पर्याय चेक करण्याची गरज नाही. तरी सुद्धा कोण ABCचं माप 180 अंश आहे हे आपल्याला या चौथ्या विधानात दिले. मग कोण ABC म्हणजेच अर्धवर्तुळात आहे आणि अर्धवर्तुळाचं माप 180 अंशच असतं, त्यामुळे चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. या आकृतीमध्ये कोण BAD 35 अंश दिला आहे, तर BCD
या कंसाचं माप, या कोणाचं माप किती असा प्रश्न विचारलाय. मग आता हा जो चौकोन आहे आकृतीमध्ये दिलेला चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे, कारण याचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. मग चक्रीय चौकोनाचा त्याच्या सम्मुख कोनांचा एक गुणधर्म आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे पूरक असतात. मग एचा सम्मुख कोन म्हणजे समोरचा कोन C, म्हणजेच कोन A आणि कोन C हे परस्परांचे पूरक कोन आहेत. पूरक कोन म्हणजे त्या दोन कोनाच्या मापांची बेरीज असेल 180 अंश. मग कोन Aचं माप दिले आपल्याला 35 अंश आणि कोन Cचं माप विचारले बरोबर 180 अंश. मग कोन Cचं माप काढायला 35 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 35 अंश होतील. म्हणजे कोन C बरोबर 180 वजा 35 145 अंश. हे कोन Cचं माप होईल. आणि कोन C म्हणजेच याला 3 अक्षरी नाव दिलं तर कोन BCD असा होतो. म्हणजे कोन BCDचं माप असेल 145 अंश. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत O हे वर्तुळ केंद्र आहे. रेख AB एकरूप रेख AC एकरूप रेख BC. AB, AC आणि BC हे तिन्ही रेषाखंड एकरूप आहेत. तर कोन BOCचं माप किती, म्हणजे हा कोन किती अंश मापाचा आहे हे आपल्याला विचारले. 4 पर्याय दिलेत. मग आता ह्या दिलेल्या माहितीवरून म्हणजे या त्रिकोणाचे तिन्ही रेषाखंड समान लांबीचे आहेत, म्हणजेच हा जो त्रिकोण आहे त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण होईल. आणि आपल्याला माहिती आहे की समभुज त्रिकोण हा समकोन त्रिकोण पण असतो. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्यांचे तिन्ही कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजेच इथं कोन A, कोन B आणि कोन C या तिन्ही कोनांची माप 60 अंश प्रत्येकी असणार आहेत. मग कोन Aचं माप सुद्धा 60 अंश होईल. त्याच्या समोरचा हा जो कंस आहे त्या कंसाचं माप मग या 60 अंशाच्या दुप्पट असणार, म्हणजेच 120 अंश असेल. म्हणजे कंस BCचं माप 120 अंश आहे. आता ह्या कंस BCशी संलग्न असणारा केंद्रीय कोन कोणता, तर कोन BOC. तर केंद्रीय कोन आणि तो त्यानं अंतरखंडित केलेला कंस यांच्यामध्ये एक संबंध असा आहे की केंद्रीय कोनाचं माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कोनाच्या मापाच्या इतकंच असतं. म्हणजे हा कंस जर 120 अंश मापाचा असेल तर त्याचा संबंधित केंद्रीय कोन म्हणजे कोन BOC हा सुद्धा 120 अंशच असणार आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत O केंद्रातून जाणारी PR ही जीवा असून कोन QPR QRPच्या दुप्पट आहे. तर कोन QPRचे माप किती. 4 पर्याय दिलेत. आता इथं आपल्याला आकृतीमध्ये असं दिले की PR ही जीवा आहे, पण ती O केंद्रातून जाणारी जीवा आहे. याचाच अर्थ PR हा झाला व्यास, कारण वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच व्यास असतो. म्हणजे इथं PR व्यास आहे हे सरळ न देता या माध्यमातून आपल्याला दिले की ती वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा आहे, म्हणजेच तो व्यास आहे. पण तो जर व्यास असेल तर हा जो कोन PQR मिळतोय तो 90 अंशाचा असणार आहे, कारण तो अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन असेल. म्हणजे कोन PQRचं माप होणार आहे 90 अंश. आता QPR आणि QRP यांच्यामधले एक रिलेशन दिले. QPR हा QRPच्या दुप्पट आहे. मग QRP म्हणजे हा कोन समजा त्याचं माप आहे x अंश, मग QPR त्याच्या दुप्पट असेल म्हणजेच 2x असणार आहे. आता ह्या त्रिकोण PQR मध्ये आपण तिन्ही कोनांची मापं मिळवली. म्हणजे त्या त्रिकोण PQR मध्ये जर 3 कोनांच्या मापांची बेरीज आपण केली म्हणजे कोन P अधिक कोन Q अधिक कोन R तर ती 180 अंश येईल, कारण त्रिकोणाच्या सर्व कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पैकी कोन P म्हणजेच QPR तो 2x आहे, कोन Q 90 अंश आणि कोन R त्याचं माप आपण x आहे असं गृहीत धरले बरोबर 180 अंश. मग 2x अधिक x म्हणजेच 3x होईल. 90 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया, वजा 90 अंश होतील. म्हणजे 3x बरोबर 180 वजा 90 90 अंश. मग x ची किंमत काढायला 3 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. 3 न जर भाग घालवला तर 30चा भाग जाईल, म्हणजे x ची किंमत होईल 30 अंश. ही x ची किंमत मिळाली, पण आपल्याला प्रश्नात विचारले QPRचं माप किती. मग कोन QPR तो 2x आहे, म्हणजेच x ची दुप्पट आहे. मग 2 गुणिले x ची किंमत आपण इथं 30 काढलेली ती इथं ठेवूया. मग 30 गुणिले 2 म्हणजेच 60 अंश. म्हणजेच कोन QPRचं माप होईल 60 अंश, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत AB हा वर्तुळाचा व्यास आहे. AB इथं आता व्यास दिलाय
AC ची लांबी 12 आहे, BC ची लांबी 5 आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती? मग त्रिज्या आपल्याला विचारली, इथं व्यास दिलाय, त्या व्यासाची लांबी आपण काढूया, म्हणजे मग त्याच्यावरून त्रिज्या काढता येईल. मग त्रिकोण ACB हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? जर AB व्यास असेल तर कोण ACB हा 90 अंशाचा असणार, कारण तो अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोण आहे. म्हणजेच त्रिकोण ACB हा काटकोन त्रिकोण होईल. आणि मग काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो, ज्याच्यानुसार आपण कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत का, त्याला आपण घेऊ शकतो. मग इथं C हा काटकोन आहे, याचा अर्थ त्याच्या समोरची बाजू AB म्हणजे कर्ण आहे, त्याचा करायचा वर्ग बरोबर. इतर दोन बाजू आहेत इथं AC आणि BC, म्हणजे AC चा वर्ग अधिक BC चा वर्ग असं आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार लिहू शकतो. मग इथं AB म्हणजेच व्यास, तो आपल्याला काढायचा आहे. AC ची लांबी दिलेली आहे 12, तिथं ठेवूया त्याचा वर्ग. BC ची लांबी दिली 5, त्याचा वर्ग. 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25, या दोन्हीची बेरीज केली तर 169 येईल, बरोबर AB चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. AB वर्ग त्याचं वर्गमूळ येईल AB, 169चं वर्गमूळ 13, त्यामुळं व्यास मिळणार आहे आपल्याला 13 सेमी. आपल्याला विचारले त्रिज्या किती. मग त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. निमपट काढायची म्हणजे त्या व्यासाला 2 न भागायचं. मग 13ला जर 2 न भागलं तर उत्तर 6.5 येईल, ही असेल त्रिज्या. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये मेजर अँगल SPQ हा कोण किती अंश मापाचा आहे असा प्रश्न विचारलाय. मग इथं दोन कोण आहेत, एक PSQ आणि दुसरा PRQ. हे दोन्ही कोण जे आहेत ते एकाच वर्तुळ कंसात आंतरलिखित झालेले आहेत. एकाच वर्तुळ कंसात आंतरलिखित झालेल्या कोणांचा एक गुणधर्म आहे की एकाच वर्तुळ कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात. म्हणजे इथं PSQ याचं माप कोण PRQ इतकंच असणार आहे. मग यापैकी कोण PRQचं माप दिलंय 40 अंश, मग तितकंच माप असणार आहे कोण PSQचं. मग हे आपल्याला कोण PSQचं माप मिळालं, पण आपल्याला प्रश्नात विचारलं SPQचं माप किती. आता SPQचं माप काढायला तो जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचा आपण विचार करू की हा जो त्रिकोण SPQ, त्याच्यामध्ये एक गुणधर्म आपल्याला आणखी असा दिलाय की त्याच्या ज्या दोन बाजू आहेत या PS आणि SQ ते एकरूप दिलेले आहेत. मग असं जर असेल, एखाद्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतील तर त्या समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणजे इथं PS आणि QS याच्या समोरचे जे कोण आहेत, कोण P आणि कोण Q हे एकरूप असणार. म्हणजेच कोण P लाच SPQ असं आपण म्हणू शकतो आणि कोण Q लाच SQP असं म्हणू शकतो, ते एकरूप असणार. मग आता असं जर असेल तर त्रिकोण PSQ मध्ये या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज करू. म्हणजे पहिला कोण PSQ, दुसरा कोण SPQ आणि तिसरा कोण PQS, बरोबर 180, कारण हे त्रिकोणाचे 3 कोण आहेत आणि त्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. मग PSQचं माप आपण 40 अंश काढलेलं आहे, ते इथं ठेवूया. अधिक कोण SPQ त्याचं माप आपल्याला काढायचं आहे आणि कोण PQS म्हणजेच कोण SPQ, कारण आत्ताच आपण पाहिलं की हे पायालगतचे कोण एकरूप आहेत. म्हणजे PQSच्या ठिकाणी आपण SPQ असं सुद्धा लिहू शकतो, कारण दोन्हीचे माप समान आहेत, बरोबर 180. मग ह्यामधले 40 अंश आपण उजव्या बाजूला घेऊया. 180 अंश वजा 40 अंश होतील आणि कोण SPQ अधिक कोण SPQ उत्तर येईल 2 कोण SPQ. मग कोण SPQ याचं माप काढायला 180 वजा 40 म्हणजेच 140 येईल. हे 2 उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील आणि 2 ने 140ला भाग घालवला तर 70चा भाग जाईल. म्हणजेच कोण SPQचं माप येईल 70 अंश. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 दिलेली आहे. OM हा AB ला लंब आहे आणि OM ची लांबी 6 दिलेली आहे. तर AB ही जीवा त्याची लांबी आपल्याला काढायची आहे. मग इथं त्रिकोण OMB हा आपल्याला काटकोन त्रिकोण मिळेल, कारण OM हा AB ला लंब आहे असं आपल्याला दिले. मग तो जो त्रिकोण आहे OMB तो काटकोन त्रिकोण असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो, ज्याच्यामुळं कर्णाचा वर्ग म्हणजेच कर्ण आहे इथं OB, त्याचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजेच OMचा वर्ग अधिक MBचा वर्ग असं आपण लिहू शकतो. आता OB म्हणजेच कर्ण दिलाय 10, त्याचा वर्ग, OM दिले 6, त्याचा वर्ग अधिक MBचा वर्ग.
मग 10चा वर्ग 100 होईल, 6चा वर्ग 36 होईल, अधिक MB त्याची किंमत आपल्याला काढायची आहे, त्यामुळे MBचा वर्ग तसंच घेऊया. मग 100 अधिक 36 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 36 होतील, बरोबर MBचा वर्ग. 100 वजा 36 म्हणजे 64 बरोबर MBचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, 64चं वर्गमूळ 8 बरोबर MB, म्हणजेच MB बरोबर 8 मिळेल, 8 सेमी. तर विचारले प्रश्नात आपल्याला AB किती. मग MB जर 8 असेल तर AM सुद्धा 8च असणार, कारण वर्तुळ केंद्रातून हा जीवेवर लंब टाकला, याचा अर्थ तो जीवेस दुभागेल, म्हणजे 2 समान भाग करेल. मग MB जितका भाग असेल तितकाच AM असेल. मग ABची लांबी काढायची म्हणजे AM आणि BM यांची बेरीज करायची, म्हणजे 8 अधिक 8 ABची लांबी येईल 16 सेमी. तर हे आपलं उत्तर जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत लघुकंसाच्या किती जोड्या एकरूप आहेत. लघुकंसाच्या एकरूप जोड्या किती आहेत. O हा वर्तुळाचा केंद्र दिलाय. मग इथं पहिला लघुकंस APB होईल, त्याचा एकरूप DQC, कारण हा त्रिकोण OAB हा समभुज त्रिकोण असणार आहे, कारण एक कोण याचा 60 अंश दिलाय, ह्या दोन्ही त्रिज्या आहेत, त्यामुळे हा दुसरा कोण सुद्धा 60 अंशच असेल. ह्या ते दोन्ही त्रिज्या समान आहेत, त्यामुळे त्याच्या समोरचे कोण सुद्धा समान असणार. आता उरलेलं कोण सुद्धा 60 अंश असणार, याचा अर्थ हा समभुज त्रिकोण मिळाला, म्हणजेच कंस APBचं जेवढं माप आहे तेवढंच माप DQCचं असणार. ही पहिली जोडी आपल्याला मिळाली एकरूप कंसांची. तर त्याच पद्धतीनं हा अर्धवर्तुळ DB हा व्यास असल्यामुळं अर्धवर्तुळामधला एक कंस APB जर निघून गेला तर उरतो ASD, मग त्याच्याशी एकरूप असणारं कंस BRC होईल. ही दुसरी जोडी मिळाली एकरूप कंसांची, म्हणजे इथं 2च जोड्या तयार होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता याच्यामध्ये BAD आणि BCD हे जरी कंस एकरूप असतील तरी सुद्धा ते लघुकंस होणार नाहीत, कारण ते अर्धवर्तुळ आहेत, आणि अर्धवर्तुळ हा कधी लघुकंस नसतो. आपल्याला प्रश्नात विचारले की लघुकंसाच्या एकरूप जोड्या किती तयार होतील, तर त्या 2च तयार होतील.